हे आहेत खास देशावर मिळणारे मूग. हे आहेत पिवळे मूग. आपण पिवळ्या मुगाचे लाडू करतोय. त्याच्याकरता देशावर मिळणारे म्हणजे साताऱ्यामधून मिळणारे पिवळे मूग मी आणलेले आहेत. ते छान खमंग भाजून घेतलेले आहेत. मिक्सरमधून शक्य तेवढे बारीक करायचा प्रयत्न केलाय, पण हे रवाळसर असंच निघतं. त्यामुळे आपण याच्यामध्ये बेसन पीठ घालणार आहोत. हे असं छान रवाळ असं तुम्हाला पीठ दिसतंय. त्याचे लाडू खूप छान होतात. साजूक तूप आपण घातलेलं आहे. यावर आता आपण 3-4 चमचे बेसन पीठ घालून द्यायचं आहे. पीठ आपण चांगलं आता भाजून घेऊया. काजूही घालून देऊया. चांगलं परतायचं आहे. ते झाल्यानंतर पण आता हे जे रवाळ पीठ काढलेलं आहे ते घालून देणार आहोत आणि पुन्हा परतायचं आहे. हे सगळं गरजेनुसार यामध्ये आपल्याला तूप घालायचंच आहे. आता आपण बेदाणे घालून घेऊया यामध्ये आणि हे तयार झालेलं जे पीठ आहे ते आता आपण गार करत ठेवूया. वेलची पूड यामध्ये घालूया. आता आपले पिवळे मूग होते ते 1.25 वाडगे होते. आता आपल्याला आवडेल तेवढंच साखर घालायची आहे. गूळ पण तुम्ही घालू शकता. 1.25 वाडगा पिठी साखर यामध्ये मी घालणार आहे. हे मुगाचं जे मिश्रण आहे ते आता गार झालेलं आहे. हे आता आपल्याला चांगलं मिसळून घ्यायचं आहे. याप्रमाणे आपण सगळे लाडू तयार करून घेतोय. तूप कमी वाटत असेल तर ते अजूनही घालू शकतो आपण. भरपूर प्रोटीन्स आणि सालासकट पिवळे मूग आपण जे लाडू करता वापरलेले आहेत. तुम्हाला हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर हा खास तुमच्यासाठीच. अतिशय चवदार असे हे लाडू लागतात. तुम्ही नक्की तयार करून बघा. आणि हा जर व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा अशाच एखाद्या छान व्हिडिओसह. धन्यवाद.